वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये मी घेणार आहे ANM सेकंड इयर. त्याच्यामध्ये ANM सेकंड इयरचा सब्जेक्ट हेल्थ सेंटर मॅनेजमेंट. आता हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमध्ये आपण घेणार आहे चुकी बरोबर, ट्रूथ अँड फॉल्स. त्याच्यामध्ये 8 प्रश्न आहेत आणि हे प्रश्न वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न आहेत. पेपरमध्ये तुम्ही पाहू शकता, मी आपल्या काही क्वेश्चन पेपर अपलोड केलेले आहेत आपल्या व्हिडिओ चॅनलवरती. तर त्या क्वेश्चन पेपरवरती तुम्हाला हे चुकी बरोबर त्याच्यामध्ये दिसून जातील. ठीक आहे. तर व्हिडिओला स्किप न करता प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकन घंटीलासुद्धा प्रेस करा आणि आपले लाईव्ह क्लाससुद्धा अटेंड करत जावा. ठीक आहे. तर आतापर्यंत कोणी जर जॉईन केलं नसेल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच जॉईन व्हा. त्याच्यावरती तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन क्लास अटेंड करता येतील. ठीक आहे. तर सुरू करूया व्हिडिओला. पहिला जो प्रश्न आहे आपला तो म्हणजेच उपकेंद्रातील म्हणजे सब सेंटर औषधाचा साठा संपण्यापूर्वी इंडेट मागणी पत्र पाठवणे गरजेचे असते. तर हे काय बरोबर आहे. कसं तर उपकेंद्रातील जो स्टॉक असतो सब सेंटर औषधांचा साठा तो संपण्यापूर्वी इंडेट मागणी पत्र पाठवणे अत्यंत गरजेचे असते, कारण औषधाचा साठा संपण्यापूर्वीच दुसरा साठा तिथं उपलब्ध होतो. त्याच्यानंतर नंबर 2, प्रस्तुती नोंदवही म्हणजे डिलिव्हरी रजिस्ट्रेशन हे उपकेंद्रातील एक तात्पुरते टेम्पररी रेकॉर्ड आहे. हे चूक आहे. तर प्रस्तुती नोंदवही म्हणजे जे डिलिव्हरी रजिस्टर आहे हे एक तात्पुरते नाही, तर उपकेंद्रातील एक तात्पुरती टेम्पररी रेकॉर्ड नसते. तर हे सरासरी चूक आहे. प्रस्तुती नोंदवही म्हणजे डिलिव्हरी रजिस्टर हे उपकेंद्रातील एक परमनंटली म्हणजेच रेकॉर्ड असते. ठीक आहे. तर हे चूक आहे. त्याच्यानंतर नंबर 3, प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हणजेच PSC व्यवस्थापन आणि नियंत्रण जिल्हा आरोग्य अधिकारी DHO करतात. हे बरोबर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे PSC व्यवस्थापन कोण करतात तर याच्यावर नियंत्रण जिल्हा आरोग्य कार्यकारी अधिकारी DHO हे करत असतात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर नंबर 4, आरोग्य केंद्रामध्ये व्यवस्थापन मॅनेजमेंट करताना वेळेचे नियोजन टाईम मॅनेजमेंट करणे हे आवश्यक नसते. हे चूक आहे. कारण आरोग्य केंद्रामध्ये व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट करताना वेळेचे आयोजन करूनच व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे हे त्या ठिकाणी वेळेला खूप अत्यंत महत्त्वाचं मानतात, कारण त्याच्यामुळे हे चुकीचं आहे हा क्वेश्चन. त्याच्यानंतर आहे VHSNC म्हणजेच VHNC विलेज हेल्थ सॅनिटेशन डे अँड न्यूट्रिशन डेच्या निधीचा वापर गावातील आरोग्यासाठी केला जातो. बरोबर. आता जे विलेज हेल्थ सॅनिटेशन न्यूट्रिशन डे जो आहे हा गावाचा विकास आणि निधीचा वापर गावातील आरोग्यासाठी केला जातो. तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे नंबर 6, उपकेंद्राला मिळणाऱ्या अनटाईम केअरचा हिशोब ठेवण्यासाठी. आता उपकेंद्राला जो मिळणाऱ्या अनटाईम केअरचा हिशोब ठेवण्यासाठी जबाबदारी सरपंच गावाची असते. हे सरासरी चूक आहे. तो उपकेंद्राला जो मिळणारा अनटाईम फंड्स आहे तो फंड्स ठेवण्यासाठी म्हणजेच जे सर्व ANM सेविका आणि आरोग्य हेल्थ सेंटरचे अधिकारी असतील ते त्यांच्याकडे त्यांचा सर्व म्हणजेच त्या ठिकाणी तो फंड त्या जमा होऊन त्याची पूर्ण म्हणजेच त्याचा तो कुठं खर्च झाला याची सर्वांची नोंदणी ठेवली जाते. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे उपकेंद्राला मिळणारा जो अनटाईम फंड्स आहे याचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी सरपंच गावाची असते. हे चुकीचं आहे. याच्यामध्ये कमीत कमी प्रमुख 5 त्याच्यामध्ये वर्कर्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर
7. आरोग्य केंद्रामध्ये रुग्णाच्या नोंदी रेकॉर्ड ठेवल्यामुळे भविष्यात कायदेशीर बाबींमध्ये मदत होते. बरोबर आहे. तर हा प्रश्न बरोबर. आरोग्य केंद्रामध्ये रुग्णाच्या नोंदी म्हणजेच रेकॉर्ड ठेवण्यामुळे जे भविष्यात कायदेशीर बाबींमध्ये त्याच्यामध्ये मदत होते. जर समजा भविष्यात एखाद्या आरोग्य केंद्रात आपला रेकॉर्ड सापडण्यास गरज पडली किंवा एखादं रजिस्टर असल्यास, आता एखाद्या पेशंटला काय नातेवाईकांचं किंवा कोणाला प्रमाणपत्र पाहिजे किंवा कोणाला एखाद्याला कोणता आजार झालेला आहे, या सर्वांची माहिती जी असते ती नोंदवही म्हणजेच नोंदी रेकॉर्ड त्या रजिस्टरमध्ये असते. तर यामध्ये पुढे कायद्यामध्ये ही मदत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 8. संदर्भ सेवा म्हणजेच रुग्णाला उपकेंद्रकाकडून थेट घरी सोडवणे हे चुकीचं आहे. तर हा प्रश्न कसा चुकीचा आहे? आता संदर्भ सेवा म्हणजेच रुग्णालयाला उपकेंद्राकडून थेट घरी सोडतात नाही. या ठिकाणी संदर्भ सेवा देणे म्हणजेच रुग्ण जर गंभीर असल्यास तर त्याला वरती पाठवल्या जाते किंवा आपल्या गावातील जे PSC सेंटर असते त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स करून ते पाठवण्यात येते. तर हा जो क्वेश्चन आहे हा चूक आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला 8 प्रश्न समजले असतील. याच्यामध्ये काही अडचण असल्यास किंवा एखादाही प्रश्न समजला नसेल, तुम्हाला जर याच्यामध्ये कन्फ्यूज होत असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा आपल्या हँडरायटिंग नोट्स शेअर करत जावा. आता तुमचे पेपर खूप जवळ आलेले आहेत, त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा. आणि आपले जेवढेही नर्सिंगचे स्टुडंट आहेत त्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. आणि मी तुमची जर काही मदत करू शकेल तर प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगत जावा. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.